मौदा तालुक्यातील अरोली परिसरात अवैध धंद्यांना उघडपणे संरक्षण मिळत असल्याचे धक्कादायक आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मुरुम, रेती, दारू व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार दिवस-रात्र भरधाव वेगाने धावणारे ओव्हरलोड ट्रक रस्त्यांवरून जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते, वाहतूक विस्कळीत होते आणि अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणी अरोली पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला जात आहे. काही स्थानिकांनी पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच वाहतूक नियंत्रणातही शिथिलता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान या सर्व आरोपांची अधिकृत पातळीवर चौकशी होणे आवश्यक असून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. बोला आपलं नाव. नमस्कार, मी मयूर वसंतराव नाटकर, अरोली, वार्ड नंबर 3, आसोली बिर्डेपा रोड. आज आपण पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण काय? या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे हे जे नालीचं वगैरे काम आहे हे एक 6 महिन्यापासून हे खंडित केलेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हे जे नालीचं काम आहे त्या ठिकाणी पूर्णपणे केलेलं नाही आहे. लोकांनी त्यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा यांनी हे प्रकरण जे आहे पूर्णपणे हे काही लक्ष देत नाही आहे. यामुळे मच्छर जमा होणे, पाण्याची जे हे होणे, डास तयार होणे आणि दुर्गंधी होणे या सगळ्या गोष्टीला आम्ही त्रासलेलो आहोत. यामुळे विषारी साप वगैरे कधी इथे 1-2दा आलेले आहेत आणि भरपूरदा पाहत होतो इथे डेंग्यूचे मच्छरसुद्धा एक आढळलेले आहेत. आणि घरी लहान मुलं वगैरे असल्यामुळे ते काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आम्ही खूप कंप्लेंट करूनसुद्धा यांनी आम्हाला काही हे दिलं नाही. बरं, नेमकं आपल्याला इथून काय काय त्रास होऊन राहिला? त्रास म्हणजे वास येणं, दुर्गंधी होणे, मच्छर डास येणे, साप येणे. मधामध्ये नागरिकांनी काही गाड्या अडवल्या अशी आम्हाला सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. गाड्या म्हणजे कशाच्या होत्या आणि का बरं थांबवण्यात गाड्या आल्या? अडवणे कारण म्हणजे मधामध्ये रस्त्याचे जिथे याने गड्डे करून ठेवलेले आहेत ते खूप गड्डे पडले होते आणि ते दुरुस्ती केलेले नाही. त्यामुळे आम्ही त्या सर्व लोकांनी ते गाड्या वगैरे थांबवल्या होत्या. खूप त्रास होता आहे आणि जे मुरमाचे ट्रक, रेतीचे ट्रक, ओव्हरलोड ट्रक या ठिकाणी बेधून धावतात. इथे नागरिक आहे, धूळ उडते, इथे कोणी प्रकारे पाण्याची व्यवस्था नाही. कधी आला एखाद्या दिवस पाणी मारतात आणि आम्ही जेव्हा म्हणतो तर आमचं काम चालू नाही आहे असं आम्हाला वारंवार टाळाटाळ करतात. हे जे भरधाव मुरमाचे, रेतीचे जे काही आहे संबंधित ट्रक इथून जे चालतात यावर कधीतरी पोलीस प्रशासन आळा नाही घालत? कोणी पोलीस प्रशासन पाहिलं नाही, कोणी येऊन इथे लक्ष दिलं नाही, कोणी काही करत नाही. आम्ही या ठिकाणी वारंवार सांगून सुद्धा कोणी लक्ष देत नाही. हे अशा प्रकारचे ट्रक आता ट्रक येऊनच आलेले आहेत. अशा प्रकारचे ट्रक इथून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे ट्रक जे खूप भरधाव राहतात का? भरधाव जातात, कधी असलं तर ते स्लो करून टाकतात आणि धूळ पण खूप उडते. या धुळाचा खूप त्रास आहे. आम्हाला दिवसभर दुकानामध्ये बसावं लागते, घरच्या खाण्यापिण्यावर, जेवणावर, प्रत्येक गोष्टीवर, सोप्यावर, दिवाणवर, प्रत्येक आल्यामध्ये 2-2, 3-3 दिवसांनी जर साफ केलं तर आपण ते पुन्हा डस्ट आहे घरामध्ये पण. म्हणजे खूप काही त्रास तुम्हाला या इथे ठिकाणी खूप झेलावा काही त्रास आहे, यामुळे आम्हाला सहन करावं लागत आहे. बरं, आता काय वाटतं तुम्हाला? हे जे तुम्ही जे बोलत आहात आमच्या पत्रकारांच्या माध्यमातून, तर हे कारवाई झाल्या पाहिजे का? कारवाई झाली पाहिजे. यांनी जे 3 ते 4 दिवसामध्ये जे नाली जर त्यांनी इथे पूर्णपणे व्यवस्था जर नाही केली तर आम्ही आमची स्वतःच्या JCBने ते माती टाकून आम्ही यांना बुजवून टाकू. मी कंठीराम मोतीराम नाटकर, माजी सरपंच. येथे अरोली ते आसोली रोडचं काम चालू असताना येथे माझ्या घराच्या पुढे नाली बनवलेली आहे. येथे सर्व लहान पोरं बारं 1-2दा पडले. येथून मोठ्या रोडाच्या गाड्या जात आहेत आणि कशाच्या गाड्या जातात? ट्रक चालते, मुरमाचे, मातीचे मोठे ट्रक चालते. तर ते हे इथं हे नाली जो आहे माझ्या घराच्या पुढं, माझी रूमसुद्धा त्याच्यामुळं हे ना झाला. यापूर्वी मी 1-2 लोकांना सूचना केल्या. कोणाकोणाला आपण सूचना केली? अरोलीचे सरपंच साहेब, अरोलीचे उपसरपंच यांना मी 1-2 वेळा 3 वेळा सूचना केली, पण ते सुद्धा लक्ष देत नाही. आणि इथं पूर्ण धूळ कचरा आमच्या डोळ्यात धसते रात्रिदिवस. इथे कोणी पाणी मारत नाही. तर याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. मी ग्रामपंचायतीला सूचना दिली, पुन्हा देणारच आहो एक वेळा. आणि नाहीतर मग मी येतो माती टाकून खण्याने हे नाली पॅक करणार आहो. माझ्या दुकानाच्या पुढं माझ्या दुकानाचं नुकसान होत आहे. माझ्या 2 रूम बंद पडले.
याच्यापूर्वी या येथून सगळ्यांनी ओव्हरलोड ट्रक चालत होते मोठे. कशाचे? हे मुरमाचे मातीचे ओव्हरलोड या गड्डे पडले. आमच्या नागरिकांनी ते ट्रकसुद्धा अडवले या रोडवर, तरी त्यांनी काही केला नाही. आणि आपल्या मुजोऱ्या करून सगळ्यांनी इथून ट्रक वाहणं चालू आहे. इथे कोणी पाणी मारत नाही रोडवर ना गागरा पूर्ण रस्ते.